तर आज आहे संडे आणि संडेला काही स्पेशल नाही असं तर शक्यच नाही अजिबात. कारण संडे म्हणजे मोठा दिवस सावजी माणसाचा. त्याचसोबत आज सकाळी बनवले होते मी चिकन पकोडे आणि विथ बिर्याणी. चिकन पकोड्याची रेसिपी नक्की बघा माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. खूप छान रेसिपी आहे आणि तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल आहे. त्याचसोबत सायंकाळची वेळ झाली ते विचार केला मी काय बनवताना मग मला आलं लक्षात यांनी आणलं आहे मटण. तर मला आज बनवायची होती नॉनव्हेजची भाजी. मटण बनवायचं होतं. मी आधी विचार केला पहिले भाजी मांडते नंतर करते पूर्ण स्वयंपाक म्हणजे भात पोळी वरण वगैरे. त्याचसोबत आधी भांडे दिसले कारण आज संडे होते सर्व घरी राहतात आणि खूप भरपूर सारे कामं निघतात. तर कामं करता करता एवढा वेळ होऊन जाते. मला आज 3 वाजून गेले कामं करता करता तरी माझे कामं काही खतम नाही झाले. त्यात आले पाहुणे मग त्यांचं चहा पाणी झालं त्याचेसुद्धा भांडे निघाली. मग त्याचसोबत मी लावले इथे खूप सारे भांडे लावल्यानंतर पूर्ण ट्रॉली ॲक्च्युली खाली करून ठेवली होती भांड्यानी. मग भांडे लावले मग कणिक भिजवून ठेवली होती मी आधी. पहिले भाजी बघते म्हटलं जळत वगैरे आहे का. तर बघा माझी अशी भाजी दिसत आहे तेलामध्ये होऊन राहिली. खूप टेस्टी बनते आणि खूप 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 मस्त एकदम झक्कास भाजी बनते कारण त्याची स्मेल एवढी मस्त येते ना तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकत. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा. आणि त्यानंतर मी टाकला यात मटण मसाला कारण भाजी होत होती कमी पावरवर. मग विचार केला आधी पोळी बनवू नंतर भात लावू. तर मी इथे पोळी बनवायला स्टार्ट केला कारण भांडे लावायचे होते त्यामुळे मी पोळी केली वेळाने. तर मला पोळ्या जास्त करायच्या नव्हत्या तर मी केली इथे पोळी झाल्यानंतर त्याला शेकल्यानंतर मग तेच पोळ्या वगैरे सर्व पोळ्या खतम केले. माझ्या पोळ्या खतम होऊन मी तावा टाकला धुवायला. बघा कशी वाफ निघत यायची कारण खूप भरपूर आहे. आणि मी पोळ्या झाल्यानंतर तुरंत तावा भिजू टाकते. त्याचसोबत इथे कोपर बी ठेवला मी घासायला आणि हात धुतले. आणि आज माझ्या ना दाढीला खूप जास्त दुखत होतं. काही खाणं चावणं वगैरे होत नव्हतं. मला आज बरंच नव्हतं वाटत. तर आजचा असा दिवस होता माझा.